तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये. तर तुम्हाला सांगतो, सकाळपासून एकदम खतरनाक पाऊस चालू आहे. आणि आपलं बघा काका ते चाललेत पुढं, काका चालले तिथे आणि मी चाललोय छत्री वगैरे घेऊन, कारण आपल्या गंगातली मोटर वगैरे साईडला करायची, कारण पाणी यायची शक्यता आहे. आणि बघा सकाळपासून एकदम सारखं कंटिन्यू 11 समजा 11-11:30 वाजता पाऊस आला. अजून पण पाऊस चालू आहे एकदम भयानक. काय सांगा तुम्हाला, आज चिखलात चाललोय मी. रानात बघा पाणी साचायला लागलंय. हे बघा खुरपण चालू होती, खुरपण वगैरे बंद केली आणि आता चिखला पाण्यात चाललोय मी गंगाला मोटर वगैरे काढायला. चला ब्लॉग कंटिन्यू करा. त्या पाण्यात चाललो का मी आता. खतरनाक. काका बघत माझ्याकडे मोबाईल भिजायला लागलाय, पण तुमच्यासाठी व्हिडिओ वगैरे काढतोय. तेवढं लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका आपल्याला छत्रीसाठी उडून. आणि आपलं श्री संगमेश्वर देवस्थान जी, आणि इकडे काका फोडी तिथे झालं पाणी. थोड्या पटक्या काका पाणी. हे असं काढून बर बर बर. इकडे जायचं काय, संगमेश्वर देवस्थानावर चाललो जायचं आपण आता, कारण महाबळ वगैरे आलेले आणि पाऊस जास्त यायला लागलाय. मग चाललो तर काय सांगावं तुम्हाला, इतकं टाकायला लागलं. काका पुढं, काकाच्या मागं मी. चला पटकन जातो आता. तर काही फ्रेश वगैरे झालोय, हात पाय वगैरे दुखण्याचं. आणि आता श्री संगमेश्वर देवस्थानावर आलोय. बघा आपलं मंदिर वगैरे इथं एकदम भयानक, लय भारी वातावरण झालं बघा. आणि आपल्या गंगाला पण पाणी आलंय का ते बघा, आपल्या गंगाला पण पाणी आलंय. जास्त नाही, थोडंफार आलंय, चांगलं पाणी आलंय बघा. ऊस आला त्याला आपल्याला भारी झाला. आता चला आता पटकन काहीतरी करावं लागेल, मोटर चालवावं लागेल मग ते. आता चला ब्लॉग कंटिन्यू करा. तर काही पाऊस एवढा वाढलाय ना, त्याच्यामुळे थोडं थांबलं. तर आता दर्शन वगैरे करतो मी. हे बघा कसं वातावरण झालंय आणि पाऊस लयच वाढलाय गाड्या. ते बघा धुकं दिसतंय समोर. आणि इकडे आपले काका इथे शिवम भाऊ आहे, आपला भाई आहे, अजून आपला ओम आहे, बरेच मंडळी इथं. आणि इकडे आपले नाना बसले. तर नाना कसं वही वाजत आहे पाऊस? हा पाऊस चालू आहे. तरी पण मी असं झोपलो होतो. चला दर्शन वगैरे करतो आता, नंतर ब्लॉग शूट करतो. चला ब्लॉग कंटिन्यू करा. बाबा बघा इथं झोपलेत एकदम निवांत मध्ये. ते आपल्यामुळे त्यांची झोप मोड झाली. आणि इकडे बघू शकता ते पोरगं कसं लाजत आहे. लाजू नको, दिसला तू असं काय लागतो काय. ह्यो खाली बसला, हे आपले काका, हे आपला उमेश भाऊ. इकडे ते आलं तू द्या की वाजत आहे म्हणतोय, म्हणून ते बांधलंय. तर अशा प्रकारे आमचा एन्जॉय चालू आहे. आणि पाऊस पण आता थोडाफार कमी वगैरे व्हायला लागला. तर काही आता पाऊस कमी झाला आणि शुभम भाऊन मी चालू द्यायची पाऊस लागत आहे. सटकाला तर बेकार होईना आपली अवस्था. छत्री जाई नाही उडून. हमारी छतरी और हमारे काका यहाँ है और हम जा रहे हैं, और जाते समय हमको बहुत ज़्यादा तड़ा मिला और इसके तले में पो के जा रहे हैं हम खतरनाक तरह से. और रास्ता बहुत खतरनाक है, और खतरनाक रास्ता बहुत खतरनाक है, गहरा है पानी, मैं डूब जाऊंगा. तरी भी मी जा रहा हूँ, तरी पण मी चाललोय. चला 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 पटापटा काका. हे आमचा ऊस बघा तुम्ही, एकदम खतरनाक. भाऊ तू छत्री असं धरतो का? वारं सुटलंय. ओके ओके आहे मी ओके.
मला पुढचं काही दिसाना पण समोरचं. आता चाललोय असंच दिशानं आणि रस्त्याने. शंभू होतं 1 मिनिट. धर गेलो तर काय तू मी कुठं मी जातो घरी तुम्ही जा गंगा. शिवम भाऊ उलचाकी करायला लागला येड्यावानी. काका पडली होती हा. पडायला पाहिजे. कोणची आपली का आई आपली कोणतरी खाली सर टाकली वाटते मग ती. घेतली कोणतरी आमची पेटी खाली आली. कोणतरी वडा छाडी गेली ती सगळं तिथं वायर तुटले छाडी वायर तुटले वाटते काका. मग एका पाठीमागून पहिली नव्हती अशी. ती ओला बघा ना वर थोडी नॉर्मल आली खाली. तो छत्री असून भेजतो काय तर काही चला शिवम भाऊला येड्यावानी करायला लागले आता. तर आता आम्ही गंगाला आलो होतो आणि गंगाला बघा थोडंफार पाणी वगैरे आले. हां काय चला ना इथून चला ना इथून चला. शुभम भाऊ गेला घरी काहीतरी काम होतं त्याला म्हणून. आता आम्ही दोघं चाललो होतो. आमच्याकडे जिम्मेदारी मोटर काढायची. खतरनाक काटे पण येतो. खडकन चाललो होतो. वायर वगैरे लाईट तर नाही त्यामुळे काही विषय नाही. समजा नाही येतो लाईट अचानक आली तर काय आता खड्डं वगैरे फोडायला लागलो तर आम्ही. हे बघा उकराचं काम चालू इथं खतरनाक पैकी. और येते हम खड्डा फोडेंगे आप और मग निकलेंगे ये सब कुछ. म्हणजे मोटर इथं इरूळ आहे त्याच्यामुळं खड्डा फोडायला लागलो. फायनली आता ते थोडं फोडायचं वगैरे झालं आहे. आता चाललो मी मोटर चालू करायला कारण घरी पाणी वगैरे नाही. त्यासाठी चला मोटर चालू करतो. आणि वातावरण कसं झालं आहे गाड्या धुकं झालं आहे सगळं. इकडे गंगातले पैप वगैरे काढत येतं कारण पाणी यायचं आहे त्याच्यामुळं. चला आता पटक्यान जातो आणि मोटर चालू करतो. मोटर तर काय चालू नाही झाली. आता चालू डबल खाली. लय बेकार रस्ता झालाय गाड्या. तर आता खाली आलोय आणि पैप पोड शिवम पोड वड पटक्या. शिवम भाऊ पण आलाय आता. वड जोर लागा की व्हायच्या काटे काका तिकडे खाली इथं वडा पाटा टंगडीत उचला पैप उकला तेव्हा काका कशी उचली देत उचला. कोणचं आहे वायर वाढायचं का आमची काका डेंजर येतात. हा उचला काढलात ना. और इधर मोटर निकालने का काम चालू है खतरनाक तरी से. और इधर बहुत ज़्यादा भीड़ हो गई है अब. बहुत लोग आ गए हैं हमें देखने के लिए. ये देखो इधर एक खोड़ है देखने के लिए हमको. और इधर बहुत क्या बताओ तुमको बहुत है. आणि काका मोटर काढते जातात आणि मी असा व्हिडिओ काढतो. हां टेस्ट व्हायची काय पैप वाढायचं का मोटर. हां बघा आलं का पाणी भरायला. बरं पाणी वगैरे कुठे. हां कुठं तुम्हारे हिसाब से छत्र्या घ्या आपल्या. इथपर्यंत पाणी होतं इथपर्यंत. ते आपण फोडलं म्हणून गेलं ना खाली. तर मित्रांनो फायनली आमचं सगळं काम वगैरे झालंय आणि काकान भाऊ पुढे चाललेत गप्पा मारीत एकदम खतरनाक तर असे. और कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंटमध्ये मला नक्की सांगा. भेटू आपण आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर चॅनलला पटक्यान सबस्क्राईब करून टाका बरं. तुम्ही असेच खतरनाक ब्लॉग बघायसाठी तुम्हाला सांगावंच लागत आहे बा कटाळूस तर पटक्यान करून टाका. काय अरे काटा आहे त्यो येत आहे गाड्या का मारण्याचे भेल्या. तर या गोष्टी आम्हाला सबस्क्राईब करून टाका. चला बाय. काका म्हणले मी नाही पाहिल्या कसं वाटतं इकडं. काकाचं नवीनच चाललंय इकडं. होय ते वाटतंय तसं भाऊ सापडून. कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग कमेंट मध्ये मला नक्की सांगा. भेटू आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये. तर बाय लव्ह यू टेक केअर. आणि चॅनलला पटकन सबस्क्राईब करून टाका राव तुम्ही. बाय 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 बाय.